Welcome dear student. Today you are going to learn 2.1 poem number which is animals. खूप सुंदर पोएम तुम्ही आज शिकणार आहे which was written by वॉल्ट विटमॅन who is a अमेरिकन पोएट. ते अमेरिकन पोएट होते. तर आपण चला पोएम मध्ये तुम्ही जे शिकणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात एक समरी सांगतो. ती समरी मध्ये काय आहे की ॲनिमल्स मधनं आपण सिम्प्लिसिटी, कंटेनमेंट आणि इनोसन्सपणा कशा प्रकारे शिकू शकतो, सुखी कसं होऊ शकतो, त्यांच्यामध्ये क्वालिटीज काय असतात, त्या क्वालिटी आपण घेऊ शकतो का, या सगळ्या प्रकारे या सगळ्याबद्दल तुम्ही आज शिकणार आहे. तर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि वॉल्ट विटमॅन यांच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो. बघा आता सुरुवात करूया. वॉल्ट विटमॅन नाव दिलेलं आहे, मी हायलाईट करतो, तुम्ही लक्ष द्या. अ मेजर फिगर इन अर्ली अमेरिकन पोएट्री. खूप महत्त्वाचे व्यक्ती होते अर्ली अमेरिकन पोएट्रीमधले. इन ॲन एज, ते त्यांचं असं एज होतं त्या काळातलं. एज म्हणजे काय, हे माणसाचं वय नाही आहे, तर त्यांचा तो काळ आहे, कार्यकाळ ज्याच्यामध्ये ते जगले. व्हेन ऑल पोएट्री वॉज राईम. त्यांच्या काळामध्ये ह्या ऑल पोएट्री ज्या होत्या त्या राईम होत्या. ओके, राईम म्हणजे त्यांना पॅटर्न होते. बुक, शुक, राईम पॅटर्न असतात ना, रायमिंग वर्ड, रायमिंग पेअर, बुक, शुक, कुक असे रायमिंग पॅटर्न होते. आणि ती जी पोएम होती ती मेट्रिकल होती. राईट इट डाऊन वर्ड मेट्रिकल. यस, मेट्रिकल म्हणजे म्युझिकल कंपोज. कंपोज म्हणजे कवितेला म्युझिक दिलं जायचं, म्युझिकल कंपोज होती. आता वॉल्ट विटमॅनने काय केलं ते बघूया. विटमॅन मेड अ ब्रेक. त्यांनी ते ब्रेक केलं विथ अ ट्रॅडिशन. ट्रॅडिशन म्हणजे परंपरा जी होती ती कवितांची, जिच्यामध्ये पॅटर्न वापरला जायचा. बुक, शुक, कुक असं जो रायमिंग वर्डचा पॅटर्न फॉर एक्झाम्पल दिला जायचा, त्यामध्ये त्यांनी काय केलं, परंपरेला त्यांनी ब्रेक केलं. अँड रोट अ रिव्हॉल्युशनरी. राईट इट डाऊन वर्ड रिव्हॉल्युशनरी. काय बरं मिनिंग, म्हणजे त्यात त्यांनी क्रांती केली. ओके, आणि न्यू काइंड ऑफ पोएट्री त्यांनी आणली, तिचं नाव होतं फ्री वर्स. हा तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारला तो फ्री वर्स वरती तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं की काय आहे फ्री वर्स, तर त्यांनी ती फाइंड आउट केली. ही वॉज ॲन नॉन कॉन्फर्मिस्ट. नॉन कॉन्फर्मिस्ट, राईट इट डाऊन वर्ड रूढी न मानणारा किंवा धर्म न मानणारा ते होते. इन ऑल रिस्पेक्ट, पूर्णपणे ते काय होते की रूढी धर्म मानत नव्हते. इन्क्लुडिंग हिज सोशल लाईफ, त्यांच्या सोशल लाईफला आपण इन्क्लूड केलं तरी ते मानत नव्हते. द पोएट टेल्स अस दॅट ही फील्स मोर ॲट होम. म्हणजे काय बघा, जे पोएट आपल्याला काय सांगतो आहे, टेल्स अस म्हणजे आपल्याला सांगतोय की ही फील्स रिलॅक्स, म्हणजे त्याला रिलॅक्स वाटत होतं. कुठे, घरी. विथ ॲनिमल्स दॅन ह्युमन्स. हे बघा किती छान सांगितलं की त्याला रिलॅक्स, कम्फर्टेबल वाटायचं, आरामदायी वाटायचं ॲनिमल सोबत. का, ते आपण कवितेत बघणार आहे. दॅन ह्युमन्स म्हणजे ह्युमनपेक्षा त्याला बरं वाटायचं. आता ह्युमन कसे आहेत त्याच्या पुढच्या लाईनमध्ये सांगतात बघा इथं. whom he finds complicated and false. whom, लोक त्याला कसे वाटायचे, फाइंड म्हणजे शोधणे होतं, पण इथं आहे त्यांना वॉल विटमॅनला लोक कसे वाटायचे, कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीचे, टेन्शन वाढवून देणारे, आणि फॉल्स म्हणजे असत्य बोलणारे, खोटं बोलणारे असे वाटायचे. प्राणी वाटायचे नाही. म्हणून पोएमचं नाव आहे की प्राण्यांबद्दल त्यांना खूप आपुलकी वाटायची, माणसांपेक्षा जास्त. कारण की प्राणी हे खोटे बोलत नाही आणि गुंतागुंती वाढवत नाही. कॉम्प्लिकेटेड म्हणजे लिहून घ्या, कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय, यस, गुंतागुंती. फॉल्स म्हणजे असत्य किंवा खोटं. इथपर्यंत बघितलं. आपल्याला आता अंदाज आला असेल की त्यांना प्राण्यांबद्दल खूप आपुलकी होती. नेक्स्ट मी हायलाईट करत जाईल लाईन बाय लाईन, म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँड करण्याला सोपं जाईल. ओके, आय थिंक, ते बघा काय म्हणतायत वॉल्ट विटमॅन. आय थिंक, मी विचार करतो, आय कुड टर्न. टर्नचा अर्थ इथे दिलेला आहे ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतरण होणे, टर्न म्हणजे बदल होणे. की मी विचार करतो की माझ्यात बदल होऊ शकतो. आणि विथ
मी लिव्ह विथ ॲनिमल्स, मी प्राण्यांसोबत जगू शकतो म्हणजे राहू शकतो. दे आर, आता प्राणी कसे आहेत, दे आर सो प्लेसिड, दे आर सो प्लेसिड. प्लेसिड लिहून घ्या, प्लेसिड म्हणजे काय, नॉट इझिली अपसेट. प्राणी कसे असतात की ते लवकर अपसेट होत नाही, निराश होत नाहीत. अँड सेल्फ कंटेन, बघा इथं मिनिंग दिलेला आहे सेल्फ कंटेनचा. यस, म्हणजे सेल्फ सफिशियंट. सेल्फ सफिशियंटचा मिनिंग आहे की ते आत्मनिर्भर असतात. प्राणी कसे असतात, आत्मनिर्भर असतात. लिहून घ्या आत्मनिर्भर. प्लेसिडचा लिहून घ्या नॉट इझिली अपसेट, ते निराश होत नाही. थोडक्यात काय, मी विचार करतोय की माझ्यात मी रूपांतर करू, बदल करू आणि प्राण्यांसोबत राहू, कारण की प्राणी निराश होत नाहीत, प्लेसिड, आणि प्राणी आत्मनिर्भर आहेत म्हणून. आता प्राण्यांची स्तुतीमध्ये आणखी काय म्हणतात बघूया. फर्स्ट लाईन झाली, सेकंड लाईनला आय स्टँड अँड लुक ॲट देम लॉंग अँड लॉंग. मी उभा राहतो अँड लुक पाहतो, देम त्यांना, लॉंग अँड लॉंग त्यांना म्हणजे प्राण्यांना. यस, आणि पुढची लाईन बघूया, म्हणजे निरीक्षण करतात थोडक्यात ते प्राण्यांचं. दे डू नॉट स्वीट. आता स्वेट म्हणजे काय, सॉरी स्वेट म्हणजे काय की घाम गाळणे. राईट इट डाऊन वर्ड, घाम गाळणे. ते जास्त घाम गाळत नाही माणसासारखं, पैसा पैसा पैसा, ते जास्त घाम गाळत नाही. अँड पुढे बघा, वाईन म्हणजे वाईन तक्रार करत नाही. राईट इट डाऊन वर्ड, वाईन म्हणजे तक्रार करत नाही, स्वीट म्हणजे यस घाम गाळत नाही. अबाउट देअर कंडिशन म्हणजे प्राणी जास्त घाम गाळत नाही, आणि प्राणी तक्रारही करत नाही म्हणजेच माणूस तक्रार करतो, असं त्यांना थोडक्यात म्हणायचं आहे. राईट, नेक्स्ट बघूया. दे डू नॉट lie awake in the dark and weep with their sins. sin म्हणजे पाप, weep म्हणजे रडणे, आणि lie awake म्हणजे लिहून घ्या की जागे राहणे. बघा, दे डू नॉट lie awake म्हणजे ते जागे राहत नाही, इन द डार्क म्हणजे रात्रीपर्यंत ते जागे राहत नाही, अंधारामध्ये ते जागे राहत नाही, आणि रडत बसत नाही त्यांनी केलेल्या पापाबद्दल, म्हणजे प्राणी पाप करत नाही. राईट, प्राण्यांकडे काही प्लॅन नसतो की मला हे करायचं आहे, मला खून करायचं आहे, मला चोरी करायची नाही. ते कधी पापही करत नाही आणि अंधारात जाऊन ते वीप करत नाही म्हणजे रडत बसत नाही. लाय अवेक म्हणजे काय बेटा, जागे राहणे. ते अंधारात जागे राहत नाही, म्हणजे आपण बघा टेन्शन आलं तर रात्रीभर जागे राहतो ना, तशा प्रकारचं. ओके, लाईन समजली असेल तुम्हाला पूर्ण. बघू पुढची लाईन. दे डू नॉट मेक मी सिक. मेक मी सिक म्हणजे काय, डिस्गस्ट मी म्हणजेच काय, ते मला अस्वस्थ करत नाही, ते मला अस्वस्थ करत नाही. डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड म्हणजे बघा, यांना थोडक्यात डिस्कसिंग म्हणजे संभाषण करणे, एखाद्या गोष्टीवरती ठरवणे, डिस्कस करणे. देअर ड्युटी, ड्युटी म्हणजे देवाबद्दल त्यांची ड्युटी काय, देवाविषयी. म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं आहे की आपण देवासाठी कसे वागतो अशासाठी आपल्याला ब्राह्मण सांगतात, काही महान लोक तो सांगतात, तर तेही करत नाही, ते डिस्कस करत नाही आपण देवाला हे केलं पाहिजे, नारळ चढवलं पाहिजे, आपण जे आहे त्या गोष्टी देवासाठी ज्या ज्या आहेत ते ॲनिमल डिस्कस करतात का, नाही, माणसं डिस्कस करतात, असं थोडक्यात ते म्हणतात. नॉट वन इज डिससॅटिस्फाईड, आणि त्यांच्यापैकी कोणीही डिससॅटिस्फाईड नाही आहे. डिससॅटिस्फाईड म्हणजे यस असमाधानी नाही आहे. नॉट वन इज डिमेंटेड. डिमेंटेड म्हणजे काय, यस डिमेंटेड म्हणजे मॅड, वेडा. ओके, इथं दिलेलं डिमेंटेड म्हणजे काय, मॅड आणि वेडा, या दोन गोष्टी सांगितल्या. डिमेंटेड म्हणजे मॅड आणि वेडा. ते डिससॅटिस्फाईड असमाधानी नाही आहे, प्राणी असमाधानी नाही आहे. नॉट वन इज डिमेंटेड, त्यांच्यापैकी कोणीही वेडा नाही आहे. विथ द मेनिया, मेनिया म्हणजे क्रेज, आकर्षण, खूपच आकर्षण आहे. ओनिंग थिंग्स, ओनिंग थिंग्स म्हणजे स्वतःच्या मालकीच्या गोष्टी मिळवण्यासाठी. म्हणजे फॅन असला तर AC पाहिजे, एक कार असली तर 2 कार पाहिजे, अशासाठी. प्राणी कधी झगडताना पाहिले का, इथं घाम गाळताना पाहिले का, लाय अवेक पाहिले का, नाही ना. तर थोडक्यात
कवी काय सांगतोय की ते असमाधानी पण राहत नाही आणि त्यांना पैसा पैसा करत नाही. मेनिया म्हणजे खूपच आकर्षण, लिहून घ्या. क्रेज म्हणजे खूपच आकर्षण नसतं त्यांना, कार घेणे बंगला घेणे असं नसतं. म्हणून मला प्राणी आवडतात. पुढे बघूया काय म्हणतात ते. नॉट वन नील्स टू अनदर. जे नेल्स असतात आपले ते म्हणजे गुडघे टेकत नाही ते. म्हणजे मोठ्या मोठ्या लोक व्यक्तींसमोर आपण वाह वाह करायसाठी गुडघे टेकतो ना, तशा प्रकारे ते गुडघे टेकत नाही असं म्हटलं जातं इथं. राईट, गुडघे टेकत नाही. नॉट टू हिज काइंड दॅट, नॉट टू हिज काइंड दॅट लिव्ह थाउजंड्स ऑफ इयर ॲगो. म्हणजेच त्यांना म्हणायचं आहे ते कोणासमोर गुडघे टेकत नाही. आणि अशा प्रकारचे जे लिव्ह थाउजंड्स इयर की पूर्वज राहिले होते त्यांचे, थाउजंड्स ऑफ इयर ॲगो म्हणजे हजारो वर्षापूर्वीचे पूर्वज आहे, त्यांच्यासमोर ते गुडघे टेकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. नॉट वन इज रिस्पेक्टेबल. प्राणी एकमेकांना मानपान देत नाही, त्यांच्यासाठी कोणी रिस्पेक्टेबल नाही आहे. आपण कसे रिस्पेक्ट देतो एकमेकांना, ठीक आहे, आपण कसे एकमेकांना रिस्पेक्ट देतो तसे त्यांच्यामध्ये नाही आहे. राईट. आणि ऑर अनहॅपी ओव्हर द होल अर्थ. आणि ते पूर्ण जगामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर अनहॅपी नाही आहे. प्राणी तुम्हाला दिसलाय का खूपच टेन्शन घेतोय, दुःख आहे नाही. आणि प्राणी एकमेकांना मानपान देताना दिसलाय का नाही. सो दे शो देअर रिलेशन. ते त्यांचं रिलेशन दर्शवतात टू मी अँड आय ॲक्सेप्ट देम. म्हणजे बघा आपल्या घरी तुम्ही बघितलं असेल, कुत्रा वगैरे पाळला असेल तर तो काय करतो, आपल्याला प्रेम देतो. कधी अपसेट नसतो, कधी दुःखी नसतो, आपल्याला प्रेम देतो. आणि हे जे पोएट आहे त्या प्रेमाला, अशा प्राण्यांच्या प्रेमाला ते ॲक्सेप्ट करतात, स्वीकार करतात. ॲक्सेप्ट म्हणजे काय, स्वीकार करतात. आपण बघितलं ना, ते एका ठिकाणी स्टँड राहायचे आणि प्राण्यांचं निरीक्षण करायचे. ओके, चला पुढे बघूया मग आता. दे ब्रिंग मी टोकन्स. आता बघा, दे ब्रिंग मी, ते माझ्यात आणतात टोकन्स. टोकन्स शब्द खूप महत्त्वाचा आहे, राईट इट डाऊन. टोकन्स. टोकन्स म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, व्हर्च्यू लाईक इनोसन्स. त्यांच्यामध्ये गुण असतात. लाईक इनोसन्स म्हणजे ते भोळे असतात, कोमल असतात. सिम्प्लिसिटी त्यांच्यामध्ये असते. सिम्प्लिसिटी म्हणजे काय, राईट इट डाऊन. साधेपणा. आणि कंटेनमेंट त्यांच्यामध्ये असतं, ते समाधानी असतात. म्हणजे प्राण्यांकडनं मी शिकतो साधेपणा, भोळं कसं राहायचं, सिम्पल कसं राहायचं तोपणा, आणि समाधानी कसं राहायचं मी प्राण्यांकडनं शिकतो. दे इव्हिन्स म्हणजे काय, मी रब करून टाकतो तोपर्यंत. इव्हिन्स म्हणजे टोकन्स बघितला आपण, राईट. इव्हिन्स हा डार्क वर्ड आहे बघा, डार्क केलेला. इव्हिन्स म्हणजे शो म्हणजे दाखवणे. ते दाखवतात. आता ते काय दाखवतात बघूया आपण, राईट. ते काय दाखवतात, ते माझ्या साधेपणा आणि समाधानीपणा आणतात. ते दाखवतात देम प्लेनली इन देअर पोझेशन. पोझेशन, राईट इट डाऊन वर्ड पोझेशन. पोझेशन म्हणजे मालकी. हा साधेपणा, हे जे टोकन्स आहे, साधेपणाचं टोकन, सिम्प्लिसिटीचं टोकन, भोळेपणाचं टोकन, समाधानीपणाचं टोकन, त्यांच्यात स्वभावानेच आहे, नॅचरलपणे आहे, त्यांची मालकी आहे. पोझेशन म्हणजे काय, मालकी आहे. राईट इट डाऊन, मालकी आहे. म्हणजे या गुणांवर त्यांची मालकी आहे. आय वॉन्डर, मला आश्चर्य होतं, वेअर, जिथे, दे गेट दोज टोकन, त्यांना हे टोकन्स कोण देतं. फॉर एक्झाम्पल देव देत असेल, माहीत नाही. दे गेट, त्यांना मिळतात दोज टोकन्स. या छान छान गुणांचे त्यांना टोकन कोण देतं प्राण्यांना, असं कवी म्हणतोय. डीड आय पास दॅट, मी याच्याकडे लक्ष दिलं नाही का. म्हणजे आनंद येतो, समाधानपणा येतो, चला तो डीड आय पास, सिम्पल पासचं वाक्य आहे. दॅट वे ह्यूज टाइम्स ॲगो, खूप वर्षापूर्वी मी या समाधानाला, या शांतीला, इनोसन्सपणाला, या टोकन्सला सोडून दिलेलं आहे का, खूप वर्षापूर्वी. अँड निग्लिजियंटली म्हणजे काय, निग्लिजियंटली म्हणजे निष्काळजीपणाने. राईट इट डाऊन वर्ड. निग्लिजियंट म्हणजे निष्काळजीपणाने. यस, तुम्हाला लिहायला थोडा टाईम देतो मी, की निष्काळजीपणाने ड्रॉप देम, का मी निष्काळजीपणाने ते सोडून दिलं. बघा, थोडक्यात मी तुम्हाला पूर्ण पोएम आणखी एका वेळेस समजून देतो. खूप साधी आणि सिम्पल आणि खूप भारी पोएम आहे. खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात ते.
आपल्याला पोएमपासून बघा बघा मला प्राण्यांसोबत राहायला आवडतं, राईट. का आवडतं? कारण की ते कसे आहेत, यस, ते म्हणजे अपसेट होत नाही, ते आत्मनिर्भर आहेत. मी प्राण्यांना बऱ्याच वेळेस बघत राहतो आणि बघून मी बघतो की काय ते कधीही दुःखात रडत नाही, ते घाम गाळत नाही, राईट. दुःखात रडत नाही कारण की त्यांनी पाप केलेले नसतात आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे त्यांना, त्यामुळे त्यांना प्राणी आवडतात. आणि ते अस्वस्थ करत नाही की मला देवाचं हे करावं लागेल, ते देवाला करावं लागेल, मला देव उद्दी शिक्षा तर देणार नाही ना. आणखी प्राण्यांकडनं आपण काय शिकलं पाहिजे असं ते सांगतात की ते डिससॅटिस्फाईड, असमाधानी राहत नाही. पुढे बघूया. आणखी ते म्हणतात की ते वेडे नाही पैशांसाठी, ओनिंग थिंग्स, स्वतःच्या हे पैसे पाहिजे ते पैसे पाहिल्यासाठी ते प्राणी ते करत नाही, कष्ट घेत नाही खूपच. आणि ते कोणासमोर नतमस्तकही होत नाही, राईट. नतमस्तकही होत नाही. बघा तुमची रिव्हिजन चालली आहे. आणि हजारो वर्षाचे त्यांचे पूर्वज त्यांच्या ते विचारही करत नाही, ते एकमेकांना मान देत नाही आणि ह्या अनहॅपी ओव्हर द होल वर्ल्ड, आणि ते दुःखी पण नाही आहे. त्यानंतर ते रिलेशन आपल्याला दर्शवतात आणि आपण त्याला स्वीकार करतो. ते माझ्यामध्ये प्राण्यांनी माझ्यामध्ये इनोसन्सपणा, सिम्प्लिसिटी आणि कंटेनमेंट म्हणजे भोळापणा, साधेपणा आणि सिम्प्लिसिटी आणलेली आहे असं कवी सांगतो. आणि मला आश्चर्य होतं की हे गुण माणसात आले होते का माणसाने पास करून टाकले आणि खूप हजार वर्षापूर्वी का निग्लिजियंटली म्हणजे निष्काळजीपणे आपण या साध्या सुध्या गुणांकडे लक्ष दिलं नाही. आपण टेन्शन घेत राहिलो, आपण श्रम घेत राहिलो, आपण कार बंगला ह्याच्या मागे जात राहिलो. त्यामुळे आपण सीन केल्यामुळे दुःखी होत राहिलो, अपसेट होत राहिलो, पण प्राणी होत नाहीत. मला तरी नाही वाटत इतकी छान पोएम कुठे कोणी असेल की आपण ॲनिमलकडनं ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे की ते टेन्शन घेत नाही, रिलॅक्स राहतात, छान आनंदी राहतात, एकमेकांना मानपानचं त्यांना टेन्शन नसतं. या सगळ्या गोष्टी आपण या सिम्पल पोएममधनं बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी मनापासून लेक्चर ऐकलं, थँक्यू व्हेरी मच. आपण क्वेश्चन आन्सर सेशन नंतर घेऊया, राईट. थँक्यू.